आमच्या कॉलेजमध्ये पिऊनसाठी पेपर आहे बघा. विशाल मेगामार्ट विशाल मेगामार्ट हे काय आहे नवीन? माहित नाही का? अरे पिऊनसाठी पेपर आणि पण 26 जणांनी आहे 54 जणांनी अप्लाय केली. आपलं कॉलेजच जरा हे आहे, कोणच नाही क्लासमध्ये. वा, कॉलेजमध्ये पेपर असल्यामुळे नवीन कॅमेरा बसवले तर वायर. पेपर झाले की लगेच काढणार आहे तर सगळे. तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर उद्या माझा पेपर स्टार्ट होणार आहे, म्हणजे 3च दिवस पेपर आहे. 28, 29, 30. एका दिवसात 2 पेपर आहेत, 6 सब्जेक्ट आहेत. हे 3 दिवसात कव्हर होते. तर 30 तारखेनंतर सुट्ट्या येतात, म्हणजे 10-15 दिवस किती असतील ते. पण उद्या पेपर येतात आणि आमच्या कॉलेज आज पुस्तक द्यायला येतात. आता म्हणाले की 11वीचे परत द्या आणि 12वीचे घ्या. म्हणजे 11वीला पण आम्हाला कॉलेजमधून दिलते, तर आता 11वीचे परत देऊन 12वीचे आणायचे आम्हाला. तर मी कुठं ठेवलेत, कारण की मी कॉलेज सुरू झाल्यापासून 11वीचं फक्त एकदाच पुस्तक नेले, त्याच्यानंतर कधीच पुस्तकं नेले नाही. तर कशा लागतच नव्हते पुस्तक, कशी बघायली कशा लागतच नव्हते वगैरे. तर कारण की पुढं स्मार्ट बोर्ड असायचा आणि मग त्याच्यावर पुस्तक ओपन असायचं, त्यामुळे लागत नव्हतं. आणि पहिलं दागीचं एवढं वज आहे ते नाही वाटत नव्हतं. मग आता ते मला 11वीचे सगळे पुस्तक काढावं लागते, नंतर जाताना आता डबल वज होणार रोजपेक्षा. तर एवढे 5 पुस्तकं कॉलेजमधून भेटलेत आम्हाला, आणि 6 विषय मी बोललेलो. म्हणजे हे तर दोन्ही एकत्र झाले, मॅथचा इथं मिळालं म्हणून, म्हणजे 4च पुस्तक समजायचे. आणि 2 पुस्तक आम्हाला बाहेरून घ्यावं लागले, इंग्लिश आणि मराठीचं. आणि ते कॉलेजमधून देत नाही तर, कारण की ते ऑप्शनल सब्जेक्ट असते, त्यामुळं देत नाही. तर अकाउंटचं सगळ्यात मोठं पुस्तक आहे बघा. 12वीचं तर केवढं मोठं असेल काय माहिती. तर मी आता केस वरती केले तर, कारण की लय बारके असल्यामुळे चांगले वाटत नाही तर खालती, त्यामुळे वरती केल्या तर चांगले वाटते. आता चमन सारखे वाटते. तर आता किती 8चा कॉलेज आहे, 8ला 3 मिनटं कमी येतं. बघा किती लवकर असो किती उशीर असो, टाईम होतोच मला निघायला. चलो, थोड्या लवकर आलो की इकडून तिकडं कोणच नाही बघा, सगळं रिकामच आहे. थोड्या लवकर आलोय. हे नात करते का, कोणच नाही क्लासमध्ये. वा, एवढा लेक्चर रिसर्च करून जाईन आम्ही. जाईन बाबा मी नाही थांबणार. एक मुलगा नाही क्लासमध्ये. हां, आता इंग्लिशचे मॅडम येत नाही. हां, कोण बोललं? बघतो मग मी बघितलं बास पहिला. आता येत नाही वर्गात. बघतो आल्यावर मला एवढं बोर करते हो. कॉलेजमध्ये पेपर असल्यामुळे नवीन कॅमेरा बसवले तर वायर. पेपर झाले की लगेच काढणार आहे तर सगळे. वायर सगळीकडेच फिरलेले आहेत. नाही त्याचा करून नसेल कोणतर जाऊ, त्याला म्हणतात इलेक्ट्रिकल. कसलं कुठं वायर गेले की काहीच कळना. आम्ही पाणी प्यायला आलो आता. पाणी 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 हाय, पाणी हाय 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 हाय. तोंडाला बघ कसलं घाण लागले सगळं. नाही का कॉलेजमध्ये पिऊनसाठी पेपर आहे बघा. विशाल मेगामार्ट विशाल मेगामार्ट हे काय आहे नवीन? माहित नाही का? अरे पिऊनसाठी पेपर आणि पण 26 जणांनी आहे 54 जणांनी अप्लाय केली. आपलं कॉलेजच जरा हे आहे, चांगलं आहे. ते नीटचं काय तर आहे. मग पिऊन कशाला लिहिलंय? मग नीटचे पेपर देऊन पिऊनचं लागणार आहे का? पिऊनचा पेपर देऊन नीट लागला. हमारे बाबू भैया इतने दिन बाद मिले. अय काय झालं रडायला? मम्मी चाटो नेली. इथंच सेक्शन होणार आहे. 63. प्रथमेश गोविंद. कसलं नाव आहे? गोविंद रामचंद्र कदम. हे सगळ्याचा उद्याच दे रा, आणि परत उद्या. माझी ॲक्शन झाली, फक्त याचे नाही झाले, आमच्या दोघांचे झाले. कॉलेज तर आमचं 3 वाजता सुटतंय, पण आम्ही 11:15 चाललो घरी. सांगायची गरज होता. हां, मग म्हणजे बंक मारला एक टाईपचा. शिक्षक असल्यावर मारल्यावर बंक राहतो. शिक्षकच नाहीत आमचे. तर घरी आले आणि बघा हे टी शर्ट घातलंय. तर हे टी शर्ट माझा नाही, मामाचा आहे, बारक्या श्यामामाचा आहे. तर हे घातलंय कारण की त्यानं मला दिलं, आणि त्याला का पण नव्हतं, म्हणजे त्याला का पण नको पाहिजे होतं, आणि त्याला शॉर्ट होईल होतं, त्यामुळे त्याने मला दिलं. पण मला लईच मोठं होईल आहे. कसलं मोठं आहे. मग आता याला बारीक करायचं माझ्यानुसार, एवढं स्टिच करायचं. तर मग मी आता मशीनवर बसले, मग त्याच्याकडून करून घेतो लगेच.
लईच बारीक करावं लागेल. मला सांगा असं चांगलं दिसायलंय का बारीक केल्यावर चांगलं दिसेल सांगा नक्की. माझ्या याला पहिल्यांदा मारा आता. थांब ना आता ब्लाऊज तर उद्या. कालपासून तसं चालू आहे मम्मी यार. थांब जरा अंगातून पाणी गळाले गरमी ना. कालपासून तसं म्हणायला थांब 5 मिनिट 5. बसतेच नाही मी 5 मिनिट. पण काल बोललेली मला करणार आहे म्हणून आणि बसण्याच्या वेळेस बोलले मी नाही बसणार. आता पप्पा झोपले तर त्यामुळे ती लाईट बंद आहे पप्पा झोपल्यामुळे. नो डिस्टर्ब. मम्मी 1 वाजता बोललेली या टी शर्टला शिलाई मारते म्हणून. आता किती वाजले असते 4:30 वाजायला येईल आता. अजून काहीच नाही. आता तर मग भात करायला बसले. असं का ग? झोपलं होतं कोण? तू पण झोपलेलीस. एखाद्यानं उठवला असतं मग झोपीतून घातले काय कपडे घालून नको उठवायचं ग. जेवण लागल तर पण मला मी तर ठेवून आले सगळं पसायला. बघ एवढं गरम म्हटलं. गरमी तर आहे पण हे मला आता घालायला भेटेल एखादा अजून एक्स्ट्रा टी शर्ट. त्यामुळे मला ह्याला शिलाई मारायला. आज लवकर कॉलेज म्हणून आलो म्हणून करमाना झालंय. गरम नाही म्हणजे की हाणावं लागते धरून. लवकर कॉलेज मधून आल्या त्यामुळं करमत नाही बघ. लवकर कॉलेज आल्या काय लवकर कॉलेज मधून आल्यामुळं करमत नाही म्हणायचंच नाही. करमत नाही, बोर होत नाही. बोर होणार बोर होईलय होणार झालं होईलय. कारण की रोज 3ला सुटल्यावर काय नाही दिवस तसा जाते बरोबर. हे लवकर आलोय नंतर परत ते काय करायला जमाना काय म्हणजे काय करायला नाहीच. ते झोप आली मग झोपला आली की मग ते झोपलो. स्लाईडचे बॉटल आता इथपर्यंत राहिली. आता हे पण संपते रात उद्यापर्यंत. हा सारखं मला तर आवडतच नाही. काय माहिती काय आवडतं. केलं पण आवडलं पण. हा मम्मीला सगळ्यात पहिल्यांदा तर साखर कमी वाटली. नंतर आज तर मीठच कमी वाटलं. लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. बॉटलच पडली हातात. मी सकाळी बोललो नव्हतं पुस्तकाचं 11वीचे देऊन 12वीचे भेटणार. आता तिथं पुस्तक वाल्यानं म्हणजे रिप्लेस केले म्हणजे 11वीचे दिले 12वीचे मागितल्या बोलले की अजून नाही वेकेशन संपल्यावर म्हणजे झाल्यावर परत वेकेशन संपून चालू झाले ना कॉलेज तेव्हा भेटा. तर आता फायनली मग मी बसले तर पास पकड का काढून दाखवतो काय आहे. पकड तर बघा असलं मोठं आहे. मग आता स्टिच केल्यानंतर बघू कसं होतंय. स्टिचच म्हणतात की फिटिंग करायचं. हा मग ते फिटिंग केलं बघू कसं दिसतंय. तर शर्टाला शिलाईच बसा नाही बघा असं वरती येईल. काय माहिती कशामुळे होईल असं. स्ट्रेचेबल कपडाच पकडत नाही. तर अशी शिलाई मारली मम्मी ना तर कशी ना कशी करून तर मारली पण ते लूजच बसले तरी अजून जोरात ओढलं ना ते निघत शिलाई असं आहे. शिलाई स्ट्रेचेबल कपडा आहे बसत नाही रे. असं ते पण बरोबर दिसायले. फक्त खालतून मी फोल्ड केलं एवढं कारण की ते लयच म्हणजे लेंथला होत नाही बोलली मम्मी बारका. आता आम्ही जेवायला बसलो तर मला एक गाणं आठवलं म्हणजे आता नवीन झालंय संजू राठोडचं बँगल गाणं आहे. मग ते मम्मीला थोडस पण आवडत नाही पण मम्मी दर 5 ते 10 मिनिटाला स्वतः एकटी बसलेली असते स्वतःच बोलत राहते आणि बोलते मला आवडतच नाही काहीच नाही म्हणजे कळत त्याच्यातलं. स्वतःला एकूण एक लाईन पाठ आहे लिरिक्स पाठ आहे शब्द पाठ आहेत. काही नाही 2 शब्द पाठ आहे. कुठले पण संजू राठोडचं मग कसं आहे म्हणजे फक्त गाणं ऐकायला चांगलं वाटत नाही पण तोंडावर येते की नुसतं. मम्मीला गरम होईल त्यामुळे मम्मी आता बाहेर बसले. मध्ये कूलर लावून सुद्धा बाहेर बसले. विचार करा वाटेल का थंड. मोकळा हवा येते त्यामुळे जरा थंड वाटतंय. आणि उद्या माझा पहिला स्टार्टिंगचा पेपर 12वीचा वेकेशन पेपर चांगले जातील. अकाउंटचा आहे पहिला रोज रिव्हिजन करायचं अकाउंटचं मॅथ्सचं तर चांगले जातील खूप आशा करतो मी. 3 दिवस पेपर आहेत माहिती आहे तुम्हाला. तर बेस्ट ऑफ लक बोला कमेंट मध्ये एकदा तरी. तर चला माझ्यासाठी एवढा जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय.